नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। मित्रांनो, कलाकार कट्टा जसं त्याच्यावर जे नवनिर्वाचित 4 सेवक सेविका होत्या, त्यांनी जसं कलाकार कट्टा हा स्थलांतरित करणार आहे असं ज्यावेळी त्यांनी निवेदन दिले होते, आयुक्तांना पत्र दिलं होतं, तर त्याप्रमाणे दोन्हीकडची बाजूनं बरीच मतं यायला लागलेली आहेत। आज आपल्यासमोर आहेत मंजुश्री खर्डेकर मॅडम। तर मॅडम, तुमचं काय मत आहे त्याच्यावर आणि का काढावं लागतंय ते? नमस्कार, मी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर। मी नुकतीच प्रभाग 29 मधून निवडून आले। खरं तर ही माझी दुसरी वेळ आहे। पहिल्या वेळेस मी कोथरूड भागात नगरसेविका होते, पण आता जेव्हा प्रभाग 29 झाला तेव्हा त्याला हे भांडारकर रोड, प्रभात रोड हा सुद्धा एरिया जोडला गेला। पूर्वी आम्हाला त्या भागाचा प्रश्न मला माहीत नव्हता, कारण आमचा तो प्रभाग नव्हता। पण जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हा जेव्हा आम्ही प्रचारासाठी त्या भागामध्ये गेलो तेव्हा त्या भागातील जे रहिवासी होते त्यांनी त्यावेळेसच आमच्याकडे मागणी केली होती की या कट्ट्याचा आम्हाला खूप त्रास होतोय, कारण जेव्हा इथे हा कट्टा केला तेव्हा आमच्या लोकांना विश्वासात घेतलं नाही असं त्या लोकांचं म्हणणं आहे। आणि हा आमच्या रोड वायडिंगसाठी आमच्याकडे जागा घेण्यात आली होती, मात्र ते बऱ्याच काळ ती जागा तशीच रिकामी पडली होती आणि रोड वायडिंग झालंच नाही। म्हणजे ज्या कारणासाठी ती जागा घेतली होती ते काम महानगरपालिकेने केलंच नाही आणि त्या जागी कलाकार कट्टा हा आम्हाला विश्वासात न घेता हा कलाकार कट्टा केला। त्यांचा आमच्या पूर्ण कॉलनीला अतिशय त्रास होते। म्हणजे डेक्कन जिमखाना कॉलनी जी आहे की त्यांचं म्हणणं की एकतर आम्हाला आमच्या गाड्या तिथे वळवता येत नाही, रस्ता खूप अरुंद आहे आमच्या कॉलनीमध्ये, आम्हाला आमच्या गाड्या येत नाही कारण त्या कलाकार कट्ट्यामुळे त्यांच्या गल्लीमध्ये खूप पार्किंग झालेलं असं, त्या त्यांच्या बंगल्यामध्ये सुद्धा त्यांना त्यांच्या गाड्या नेता येत नाही। तसंच कलाकार त्याचा न्यूसन्स जास्त वाढलेला आहे आणि तिथे जे कलाकार आहेत ते फक्त स्केचेस काढणारे किंवा चित्रकला करणारे असे आहेत आणि ते तिथे त्यांची चित्रकला करतात किंवा जे स्केचेस काढतात ते तिथे विकतात। त्यामुळे त्या जागेचा कलाकारांसाठी फार काही असा उपयोग होत नाही असं त्या लोकांचं म्हणणं आहे की ते त्यांचे चित्र काढतात, कोणी लोक त्यांचे विकत घेतात, मात्र ते कलाकारांव्यतिरिक्त इतर जागेसाठी त्या जागेचा खूपच वापर व्हायला लागलेला आहे आणि अनेक पक्ष तिथे आंदोलनं करायला लागली आहेत। रात्री 12-1 नंतर टार्गेट मुलं तिथे येऊन केक बीक कापतात, तर तिथे जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत ते त्यांचं सामान ठेवण्यासाठी त्या जागेचा वापर करतात किंवा रात्रीच्या वेळेस निवांत तिथे गप्पा मारण्यासाठी, चहा पिण्यासाठी त्या जागेचा वापर केला जातो। आणि तो कचरा सुद्धा ते मागे जे बोरावके यांचं जे घर आहे तिथे डम्पिंग यार्ड म्हणून त्याच्या घराच्या मागे ते कचरा फेकला जातो। त्यामुळे तेथील नागरिकांचं म्हणणं आहे की या कलाकार कट्ट्याचा आम्हाला उपयोग नाही, आम्हाला त्रासच त्याचा जास्त आहे, यामुळे ट्रॅफिक जाम पण खूप होतो, आम्हाला आमच्या गाड्या काढता येत नाही आणि तिथे अनाधिकृत पार्किंग खूप वाढल्यामुळे आम्हाला त्या जागेचा त्रास होत आहे। म्हणून आम्ही सतत मागणी करतो की हा कलाकार कट्टा काढावा। त्यासाठी जेव्हा आम्ही निवडून आलो त्या परत नागरिकांनी आम्हाला निवेदन दिलं की तुम्ही महानगरपालिकेकडे मागणी काढा की हा कलाकार कट्टा इथून काढून टाका म्हणून। आम्ही त्यांचं निवेदन कमिशनर साहेबांना 4 वाजता दुपारी नेऊन दिलं आणि लगेचच 5 वाजता कमिशनर साहेब त्या ठिकाणी पाहणी करायला आले। पाहणी करताना कमिशनर साहेबांच्या सुद्धा लक्षात आलं, त्यांनी सुद्धा तिथे पाहिलं की मोठ्या मोठ्या बसेस वळायला खूप तिथे अडचण होते आहे किंवा त्या जागेवरती एकदम प्रचंड खूप गर्दी सुद्धा होती। तर त्यांना सुद्धा लक्षात आलं की हा कलाकार कट्टा काढणं आवश्यक, कलाकार कट्टा काढायचा नाही, थोडासा आपण कमी करूया, थोडासा रस्ता रुंद करूया जेणेकरून गाड्या आतल्या बाहेर गाड्या करायला सोपं पडेल, तिथून बस वळायला सोपं पडेल। त्यामुळे हे आपण 2 दिवसात आपण हा कलाकार कट्ट्याची जागा थोडी कमी करू असं कमिशनर साहेबांनी आम्हाला सांगितलं। आणि त्याच वेळेस तिथे काही कलाकार सुद्धा त्यांची कला सादर करत होते, कोणी स्केचेस करत होते तिथे, त्यांना सुद्धा कमिशनर साहेबांनी आमच्या समोरच बोलवून घेतलं आणि त्यांना विचारलं की कसं वाटतं तुम्हाला, तुमचं इथे तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकतो का? त्यांचं नाव सुद्धा त्यांनी विचारलं की तुम्ही कुठून आलात, काय काम करतात। त्या मुलांनी जे 2-3 तिथे कलाकार होते तेवढे की आम्ही इथे करतो, पण कमिशनर साहेबांनी त्यांना विचारलं की तुम्हाला जर जास्त चांगली जागा दिली तर तुम्हाला आवडेल का? तर तेवढे की हो नक्कीच आवडेल, कारण इथे खूप गर्दी होते आणि कुठली तरी शांत जागा आम्हाला दिली तर आम्ही नक्कीच आमची कला जास्त चांगल्या प्रकारे सादर करू असं सुद्धा त्या लोकांनी सांगितलं। त्यामुळे कमिशनर साहेबांनीचं पण मत पडलं की आपण ही जागा इथे थोडंसं रुंदीकरण करूया आणि ही कलाकार कट्टा काढणं आमचा उद्देश नाही, तर जास्त चांगल्या जागा ह्या कलाकार कट्टा म्हणजे तिथे जवळच संभाजी पार्क असेल किंवा कमला नेहरू पार्क असेल अशा ठिकाणी जो तो कट्टा स्थलांतरित केला तर ते कलाकारांना सुद्धा शांतपणे त्यांचं काम करता येईल, त्यांना जी तन्मयता लागते, एकाग्रता जी एखादी कला सादर करायला लागते ती त्यासाठी ते त्याचा उपयोग करू शकतील। आणि तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना सुद्धा जागा म्हणजे व्यवस्थित पाहिजे, तिथे इतकी गर्दी असते, त्या वाहतुकीचे प्रचंड आवाज असतात, त्या कुठला कलाकार कशा प्रकारे एकाग्र होऊन कुठली कला सादर करेल। त्या प्रेक्षक जे असतील ते फक्त काही चित्र काढण्यासाठी काय तो कलाकार कट्टा केला नाही आपण, तर विविध कला त्या सादर करण्यासाठी त्या उद्देशाने मागच्या नगरसेवकाने तो कलाकार कट्टा केला होता। त्यामुळे जर जास्त चांगली जागा त्यांना मिळाली, त्यांना प्रेक्षक पण शांतपणे ऐकू शकले, त्यांनी जे काय कोणी गाणं सुद्धा गाणं वादन बिदन हे सुद्धा कलाच आहे की प्रेक्षक सुद्धा चांगल्या प्रकारे आनंद घेतील जर त्यांना चांगली जागा मिळाली तर। म्हणून तिथल्या नागरिकांच्या मागणीनुसार
आमची मागणी बिलकुल नाही, नागरिकांनी आम्हाला मागणी केली म्हणून आम्ही कमिशनर साहेबांना पत्र दिलं आणि हा कलाकार कट्टा दुसऱ्या जागी स्थलांतरित करावा यासाठी आम्ही मागणी केली आहे. आणि कलाकार कट्टा पूर्ण काढून टाकायचा नाही. जे म्युरल तिथे केले आहेत ते खूप छान केलेले आहेत. ते आपल्या देशात आपल्या म्हणजे पुण्याचं सौंदर्य म्हणून आपण ते नक्कीच राहू देऊ. फक्त कलाकारांना जास्त कुठली जागा बागेमध्ये वगैरे आपण देऊ असा आम्ही विचार करून नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही कलाकार कट्टा दुसरीकडे स्थलांतरित करावा. आणि ज्या उद्देशाने ती जागा घेतली आहे, रस्ता रोड वायडिंगसाठी ती जागा घेतली होती, तो उद्देश पूर्ण करावा यासाठी आम्ही मागणी केली आहे. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.